श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एकदा माता पार्वती भगवान शिव यांना म्हणाल्या, हे स्वामी, मी असे पाहिले आहे की किती अभागा दुर्भाग्यशाली मनुष्य असला आणि जरी तो सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर जर उठला तर तो खूप सुखी राहतो. असे का होते स्वामी? मला या ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य काय आहे ते जाणून घ्यायचे आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे देवी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका छोट्या कथेद्वारे सांगेल. कृपा करून या कथेला तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल तो ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य जाणून आपले सगळे आयुष्य बदलू शकतो. तेव्हा माता पार्वती म्हणाली, हे स्वामी, तुम्ही कथा सांगायला सुरुवात करा. मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल. मग भगवान शंकर कथा सांगायला सुरुवात करतात. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काशीमध्ये दिग्विजय नावाचा एक मुलगा राहत होता. तो मुलगा खूपच चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती की तो उशिरापर्यंत झोपून राहत होता. त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी घरातले लोक खूप प्रयत्न करत असे, पण तो रोज सकाळी उशिरापर्यंत झोपत असे. तो मुलगा कधीही लवकर उठत नव्हता. त्याच्या आईवडिलांनी भरपूर प्रयत्न केले, पण तो मुलगा काही लवकर उठत नव्हता. तो लहान होता तेव्हा त्याचे आई वडील त्यांना विचार केला की जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याची ही सवय मोडून जाईल. पण जसा जसा तो मुलगा मोठा होऊ लागला तशी त्याची सवय अजून जास्तच वाढत गेली. तेव्हा दिग्विजयच्या वडिलांना त्याच्या या सवयीची खूप काळजी वाटू लागली. त्या मुलाला कितीतरी नकारात्मक शक्तीने घेरले होते. तो सगळ्यांना उलट उत्तर द्यायचा आणि दिवसभर उदास राहत होता. याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर देखील पडत होता. जेव्हा त्या मुलाला माहीत झाले की त्याच्या सगळ्या मित्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश प्राप्त केले आहे, तेव्हा तर तो विचार करून अजूनच जास्त चिंतेत पडला आणि देवाला दोष देऊ लागला. तो पुन्हा पुन्हा तेच म्हणत होता की माझं नशीबच खराब आहे. पण दिग्विजयच्या वडिलांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्यांचा मुलगा अयशस्वी का आहे आणि याचे कारण काय आहे. भगवान शंकर म्हणाले, हे देवी, एके दिवशी त्या दिग्विजयच्या वडिलांना एका संन्यासीबद्दल माहीत झाले. तेव्हा ते आपल्या मुलाची समस्या घेऊन त्या संन्यासी जवळ गेले. दिग्विजयच्या वडिलांनी त्या संन्यासीला विस्तार करून आपल्या मुलाची सवयीबद्दल सांगितले. तेव्हा संन्यासी म्हणाले, उद्या तुमच्या मुलाला या आश्रमात यायला सांगा. मग त्या मुलाचे वडील आपल्या घराच्या दिशेने निघाले. पण त्यांना माहीत होते, जर त्यांनी आपल्या मुलाला संन्यासीला भेटायला सांगितले तर तो कधीही तयार होणार नाही. मग त्याच्या वडिलांनी एक उपाय काढला. त्यांनी आपल्या मुलाला आपल्या जवळ बोलवलं आणि म्हणाले, दिग्विजय, तुझे सगळे मित्र त्यांच्या जीवनात यशस्वी झाले आहेत. तुला स्वतःला यशस्वी व्हायचं आहे की नाही? मग दिग्विजयने उत्तर दिले, का नाही बाबा, मला पण जीवनात खूप यशस्वी व्हायचे आहे. पण बाबा, जेव्हा मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारतो तर ते मला काहीही सांगत नाही. भगवान शिव म्हणाले, हे देवी, मग त्या मुलाचे वडील आपल्या मुलाला म्हणाले, मला हे रहस्य माहीत आहे की ते सगळे का यशस्वी होत आहेत. तेव्हा त्या मुलाने खूपच उत्सुकतेने विचारले, काय माहीत आहे? कृपा करून मला सांगा. पण त्याचे वडील म्हणाले, उद्या सकाळी तुला एका संन्यासाच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटावे लागेल. जर तू तिथे वेळेच्या आधी पोहोचलास तर ते संन्यासी तुला असा मंत्र देतील ज्याच्यामुळे तू यशस्वी होशील. पण एक समस्या आहे. मुलगा म्हणाला, कोणती समस्या आहे बाबा? तेव्हा वडील म्हणाले,
जोपर्यंत तू झोपून उठशील तोपर्यंत संन्यासींना भेटायची वेळ संपून जाईल. तो मुलगा म्हणाला, बाबा, मी उद्याची सगळी रात्र जागा राहीन आणि सकाळी संन्यासींना भेटायला जाईल. वडील म्हणाले, ठीक आहे, तू तेथे जाऊन त्या संन्यासींची आज्ञा मान. वडिलांचे बोलणे ऐकून दिग्विजय खूप जास्त आनंदी झाला. आयुष्यात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळेस तो जागू लागला. पण थोड्याच वेळात त्याला झोप आली आणि तो झोपी गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला माहीत झालं की संन्यासींना भेटायची वेळ संपली आहे. त्याच्या वडिलांनी मुलाकडे पाहिले आणि म्हणाले की तू जीवनात कधीच यशस्वी होणार नाहीस. जा आणि अजून झोप. वडिलांचे बोलणे ऐकून दिग्विजयला खूपच दुःख झाले. त्याने मनातल्या मनात स्वतःला आव्हान दिले की उद्या तो संन्यासांना आश्रमात भेटायला अवश्य जाईल. त्याने स्वतःच्या पायाला एक छोटी जखम केली. त्याच्या वेदनेमुळं त्याला रात्रभर झोप लागली नाही. आज तो पहिल्यांदाच सूर्योदय होण्याच्या अगोदर उठला होता आणि तयार होऊन संन्यासींना भेटायला निघाला. मुलगा जसा संन्यासींच्या आश्रमात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की संन्यासी आणि त्यांचे सगळे शिष्य ध्यान लावून बसले होते. जेव्हा ध्यान करण्याची वेळ संपली तेव्हा तो मुलगा संन्यासींजवळ पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे ज्यामुळे मी यशस्वी होऊ शकतो? कृपा करून मला तो मंत्र सांगा. मला पण माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी होऊन चांगले आयुष्य जगायचे आहे. भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, हे देवी. मग संन्यासी हसून म्हणाले, तर तू तोच मुलगा आहेस. तुझे वडील मला भेटायला आले होते. त्यांनी तुझ्याबद्दल मला सगळं सांगितले आहे. मी तुला तो मंत्र अवश्य देईल. पण दिग्विजयने जसे पण हा शब्द ऐकला तेव्हा तो घाबरून म्हणाला, पण काय गुरुदेव? तेव्हा संन्यासी म्हणाले, मी तुला हा मंत्र सांगेल, पण पुढच्या 21 तासांपर्यंत तुला माझी आज्ञा मानावी लागेल. मी तुला तो मंत्र 21 दिवसांनंतर सांगेल. तोपर्यंत मी तुला जे कार्य सांगेल तुला ते करावे लागेल. जर तू अयशस्वी झालास किंवा कार्याच्या मध्येच तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा परिणाम होणार नाही. मग दृढ निश्चयाने दिग्विजय म्हणाला, मला तुमची सगळी आज्ञा स्वीकार आहे. मी पुढच्या 21 दिवसांसाठी तुमचा सेवक आहे. तुम्ही जे सांगाल ते कार्य मी करेल. मला फक्त आणि फक्त त्या मंत्राबद्दल जाणून घ्यायचे आहे. भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले, हे देवी. संन्यासी त्या मुलाला म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तुझे कार्य सुरू होईल. तू या आश्रमात निवास कर. दिग्विजय आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला. संन्यासी म्हणाले, इथे राहून तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल आणि दुसऱ्या शिष्यांप्रमाणे ध्यान करावे लागेल. त्याचबरोबर आश्रमातल्या कार्यात पण मदत करावी लागेल. आता तो मुलगा संन्याशांच्या बोलण्यावर सहमत झाला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या कार्याच्या दिवसाला सुरुवात झाली. त्यावेळी त्याने दृढ निश्चय केला. पण 1 आठवडा झाल्यानंतर त्याचा संकल्प तुटला आणि तो 8व्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला. जेव्हा तो झोपेतून जागा झाला तेव्हा तो विचार करू लागला की माझ्याकडून ही किती मोठी चूक झाली. मग तो रडत संन्यासींच्या जवळ गेला आणि म्हणाला, हे गुरुदेव, माझा संकल्प तुटला आहे. आता मी आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. मग संन्यासी त्याला समजावून म्हणाले, तू अजून एकदा नव्याने सुरुवात कर आणि पुन्हा संकल्प कर. तेव्हा दिग्विजय म्हणाला, सकाळी उठणं एवढं गरजेचं आहे का? आणि इथे सगळे लोक एवढे सकाळी लवकर का उठतात? तेव्हा संन्यासी मुलाला म्हणाले, सकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठणे. यामागे खूप मोठे विज्ञान लपलेले आहे. दिग्विजय म्हणाला, कृपया मला ते विज्ञान सांगण्याची कृपा करा.
संन्यासी म्हणाले, रात्र ही 4 प्रहरमध्ये विभागली गेली आहे. पहिली रुद्रकाळ, याचा वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत असतो. दुसरा राक्षस काळ, याची वेळ 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत असते. तिसरा गंधर्व काळ, याची वेळ रात्री 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत असते. आणि सगळ्यात शेवटी जो प्रहर येतो त्याला मनोहर काळ म्हणतात. या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृतबेला या नावाने ओळखले जाते. याची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा वेळ. रात्रीच्या प्रहरनंतर सूर्योदयाच्या अगोदरचा वेळ असतो. सकाळी 4 वाजल्यापासून ते 5 वाजून 30 मिनिटांपर्यंतच्या मधल्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते. सकाळी उठल्यानंतर किंवा ब्रह्ममुहूर्तात चुकूनही भोजन करू नये. आपल्या स्वास्थ्यासाठी असं करणं शुभ मानले जात नाही. ही तीच वेळ असते जेव्हा सगळ्या दृष्टीमध्ये नकारात्मक शक्ती निष्क्रिय अवस्थेमध्ये असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होतात. ब्रह्ममुहूर्ताचा अर्थ देवांची वेळ असते. यावेळी देवता पृथ्वीवर विचरण करत असतात आणि जागृत मनुष्यावर त्यांचा खूप जास्त सकारात्मक प्रभाव पडतो. ब्रह्ममुहूर्त असा वेळ असतो की या मुहूर्तात मनुष्याचं मस्तिष्क एकदम शांत असते. त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि ज्यावेळी व्यक्ती आपलं पुस्तक उघडून अध्ययन करते त्याचे लवकरात लवकर पाठांतर होऊ लागते आणि ते खूप वेळेसाठी स्मरण राहते, अशी ही वेळ आहे. यामध्ये आपण ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच आश्रमामध्ये सगळे शिष्य आणि या पृथ्वी लोकातले ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तातच उठतात. प्राचीन काळात प्रकाशाचा कोणता स्रोत नव्हता. त्यामुळे लोक आपल्या दिवसांचा आरंभ सूर्योदय होण्या अगोदर आणि समापन सूर्योदयाबरोबर करत होते. ही एक पद्धत आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीबरोबर ताळमेळ बनवून चालू शकेल. भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणाले, हे देवी, तो मुलगा दिग्विजय म्हणाला, ठीक आहे, मी उद्यापासून माझा संकल्प परत नव्याने सुरू करतो. पण ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय काय करावे लागेल? तेव्हा संन्यासी म्हणाले, ठीक आहे, मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर काय काय करावे आणि कसे करावे. सगळ्यात पहिल्यांदा उठून धरती मातेवर पाय ठेवण्या अगोदर धरती मातेला नमस्कार करावा आणि आपल्या दोन्ही हातांना पाहून देवाचे धन्यवाद मानावे, कारण त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे. यानंतर नित्यक्रम आणि स्नान केल्याने शरीरच नाही तर मन पण शुद्ध होते. स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया करावी. ब्रह्ममुहूर्तात ध्यानाची वेळ ही 21 दिवसांपर्यंत असेल. या विधीचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा आपल्याला कोणती इच्छा पूर्ण करायची असते. हा असा वेळ असतो जेव्हा व्यक्ती आपल्या ज्ञानचक्राला सक्रिय करण्यासाठी काम करतो. आज्ञाचक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये असते. याला संकल्पस्थान असे म्हटले जाते. जर या चक्रावर ध्यान केंद्रित केले आणि आपली इच्छा पुन्हा पुन्हा बोलत गेला तर फक्त 21 दिवसांच्या आत ही इच्छा पूर्ण होते. जर आपल्या मनामध्ये कोणती अपुरी इच्छा असेल आणि तुम्हाला ती पूर्ण करायची असेल तेव्हा सगळ्यात अगोदर त्या इच्छेचे स्पष्टीकरण करावे. सगळ्यात अगोदर ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर अशी जागा निवडा ज्या ठिकाणी वायूचा प्रवेश होत असतो. ध्यान करताना शुद्ध प्राणवायू असणे आवश्यक आहे. पाठीचा कणा ताठ असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपली मान सरळ असावी. त्याचबरोबर सुखासनच्या अवस्थेमध्ये दोन्हीही हात आपल्या गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसावे. मग
हाताच्या मुठ्या बंद करून 2 ते 3 मिनिटं एकदम शांत राहावे. तेव्हा तुमचे शरीर स्थिर होईल आणि श्वास पण शांत होईल. त्यानंतर तुमचं सगळं लक्ष आज्ञाचक्रावर लावा. त्यावेळी मोठा दीर्घ श्वास घ्या आणि श्वासाला थांबवून ठेवा. त्यावेळी आपल्या मनामध्ये आपल्या इष्ट देवी देवता आणि आपल्या गुरूंचे चिंतन करा. भगवान शिव म्हणाले, हे देवी. ते संन्यासी म्हणाले, जेव्हा श्वास थांबवून ठेवणे कठीण होईल तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडा. श्वास नाकाने घेऊन तोंडावाटे बाहेर सोडा. ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा प्रत्येक दिवशी करा. प्रत्येक दिवशी असे केल्याने तुमची जी पण इच्छा आहे ती आपल्या अवचेतन मनापर्यंत नक्कीच पोहोचते आणि इच्छापूर्ती लवकर होते. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी देवाची विशेष कृपा होते आणि कोणतीही व्यक्ती आपली इच्छा या वेळी बोलते तेव्हा त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. भगवान शिव म्हणाले, हे देवी. अशा प्रकारे संन्यासाने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व सांगितले. पुढच्या 21 दिवसांपर्यंत दिग्विजयने खूप मन लावून ही प्रक्रिया पूर्ण केली. आता तो खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा झाला आहे. दिग्विजयने आपला संकल्प पूर्ण केला. त्यानंतर तो खूपच प्रसन्न भाव घेऊन संन्यासी जवळ गेला आणि म्हणाला, हे गुरुदेव. मी 21 दिवस हा संकल्प पूर्ण केला आहे. आता कृपा करून मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा. तेव्हा संन्यासी हसून म्हणाले, गेल्या 21 दिवसांपासून तू जो अभ्यास करत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे. जी व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रिया योग्य पद्धतीने करते तो आयुष्यात कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. आता तुला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य माहीत झाले आहे. आता तू ही ध्यान प्रक्रिया कर. तुला जीवनाचे लक्ष आणि यश दोन्हीही प्राप्त होईल. मग दिग्विजयने संन्यासांचे धन्यवाद मानले आणि ब्रह्ममुहूर्ताच्या नियमांचे पालन करण्याचे आयुष्यभर त्यांना वचन दिले. तर मित्रांनो, जर व्यक्ती आपल्या जीवनाच्या दिशेला एका वेगळ्या पद्धतीने बदलू इच्छित नाही तर त्याने मध्यरात्री साधना करू नये. कारण यावेळी केलेली साधना काही असे बदल घेऊन येतात त्याला कदाचित तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिवांनी माता पार्वतीला ब्रह्ममुहूर्ताची ही कथा सांगितली. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.